आमच्याकडे एक शोभा नावाची सिंहीण होती. तिला एकदा 3 पिल्लं झाली. मग सांगितलं 2 महिने ती आई पिल्लांना आधी सांभाळून बाहेर कुठेही आणत नाही. तर आम्ही त्या एन्क्लोजरच्या मागे एक छोटीशी डेन केली होती. त्यात शोभानं पिल्लांना जन्म दिला आणि 2 महिन्यानंतर तिथं आम्ही जेव्हा म्हटलं आता ही बाहेर आपण एन्क्लोजरमध्ये पिल्लं न्यायची, तर आम्ही सगळी तयारी केली. आता जशी आई आली तर तिनं ते परिंग केलं, छोटा आवाज काढला, तर एक पिल्लू हळूहळू बाहेर आलं. मग दुसरं पिल्लू आलं, दोन्ही मेल, जसपा आणि गोपा. ते आईपाशी आले, खेळले. मग आईनं परत आवाज दिला. मग ती लिटिल शोभा जी होती ती हळूच बाहेर आली. मग आईनं त्या तिघांना घेतलं, पुढे गेली आई. आता मोठं एन्क्लोजर होतं. मग ती मोठ्याने सेम पद्धतीनं आधी आई, मग आवाज काढला, मग 2 मेल, मग परत आवाज काढला, मग फिमेल. आता बाहेर जायची वेळ आली. बाहेर आल्यानंतर आता बघा 2 महिन्याची ती पिल्लं, त्यांनी एवढी मोठी जागा कधी बघितली नव्हती. ना एवढे पक्ष्यांचे आवाज ऐकले होते, ना तो डांबरी रस्ता बघितला होता. पहिल्यांदा शोभा आली, इकडे फिरली आणि ती तिन्ही पिल्लं एकामागं एक अशी बघत होती. जसा शोभा नाव दिला परत तीच स्टोरी. ती परत ही 2 पिल्लं रस्त्यावर गेली. मग ही छोटी आली आणि त्या 2 पिल्लांना जी मोकळी जागा जेव्हा बघितली त्यांनी वेड्यासारखी पिल्लं पळत सुटली होती. आणि शोभा मागची आणि ती लिटिल शोभा ती मात्र आपल्या आईच्या 2 पायामध्येच थांबली होती. तिने आईला कुठेही सोडलं नाही. आणि 1 तासामध्ये सगळ्यांनी त्या संपूर्ण जागेमध्ये धुडगूस घातला. संध्याकाळी 5ला त्यांना खाणं द्यायची वेळ असते. नॉर्मली 5-6 वाजले की ते प्राणी सवयीनं पिंजऱ्याकडे येतात. त्या दिवशी शोभा आली नाही, त्याची पिल्लं आली नाहीत. आणि त्या आमच्या सगळ्या एरियामध्ये लेपड पण आहेत. तेव्हा आता म्हटलं जर लेपड इथं आला, मग रात्रभर माझी गाडी तिथं थांबवली, 4 माणसं ठेवली. 7:30-8ला मग शोभानं पिल्लांना आवाज दिला आणि रात्री 9 वाजता ही सगळी पिल्लं दमून भागून खेळून जी आहेत ती घराकडे परतली. म्हणजे सेम जे माणसं करतो, जी आपण काळजी घेतो, जी मुलं आईचं ऐकतात, सेम पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या घराला सुद्धा मुलं हुड असतात जास्त, मुली कमी हुड असतात. सेम त्यांच्या बाबतीत झालं. पण आई जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत पिल्लं अजिबात बाहेर येत नाहीत. आईचं 100% सगळे ऐकतात. कदाचित आपल्या माणसात असंच होतं, लहान असताना आई तर 100% ऐकतात, मोठी झाली की 100% ऐकत नाहीत. पण प्राण्यात मात्र आई बरोबर पिल्लं 2 वर्ष राहतात, पूर्णपणे आईचंच ऐकतात. 2 वर्ष तर मात्र आई त्यांना आपलं घर सोडायला होते आणि मग पिल्लं इंडिपेंडेंटली जगायला लागतात. तर त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी चांगल्या शिकण्यासारख्या. आणि एक गोष्ट नक्की आहे, ते तुमच्या जागेत कधीच अतिक्रमण करत नाही. त्यांच्यानं फक्त जागा पाहिजे असते आणि त्यांना ती जागा देणं हे आपलं काम. नक्की.